तुम्हाला आणि तुमच्या लहान मुलांना शेजवान नूडल्स खायला खूप आवडतात का? जर तुम्हाला अनहेल्दी बाहेरच्या नूडल्स खायच्या नसतील, तर आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी ऑप्शन घेऊन आलेली आहे. आज मी गव्हाच्या पिठापासून या नूडल्स बनवणार आहे आणि सोबतच शेजवान नूडल्स कशा बनवायच्या ते सुद्धा तुम्हाला या मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालत ते मळून घ्यायचं आहे. चपातीसाठी मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता पीठ आपल्याला 10 मिनिट भिजत ठेवायचं आहे. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीच्या भाज्या चिरून घेऊया. यात आपण वेगवेगळ्या भाज्या घालतो त्यामुळे या नूडल्स हेल्दी सुद्धा होतात. या पद्धतीने मुलं भाज्या सुद्धा एकत्र खातात. तर इथे मी कोणकोणत्या भाज्या घेतल्यात, इथे पत्ताकोबी घेतलाय, गाजर घेतलंय, शिमला मिरची, कांदा, आलं लसूण कापून घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे. तर आता आपण त्याच्या नूडल्स बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा सोऱ्या लागणार आहे. तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर जो आपण चकलीसाठी वापरतो ना तोच हा सोऱ्या आहे. यामध्ये बारीक जाळीवाली जी आपण शेवसाठी प्लेट वापरतो ना ती इथे वापरायची आहे. ती मोठी जाळीवाली प्लेट आपल्याला वापरायची नाही. यामध्ये पिठाचा गोळा घालून घ्यायचा आहे आणि हा सोऱ्या आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे जुन्या पद्धतीचा सोऱ्या असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा कोणत्याही प्रकारचा वापरू शकता. आता इथे मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. पाणी गरम झालं की यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल यासाठी त्यामुळे आपल्या नूडल्स मोकळ्या होतील. आता पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण नूडल्स बनवून घेणार आहोत. नूडल्स जे आहेत ना डायरेक्ट आपल्याला पाण्यामध्येच बनवून घ्यायचे आहेत, खालती बनवून घ्यायच्या नाहीत. एकतर हे गव्हाचं पीठ लवकर असं चिपकलं जातं त्यामुळे आपल्याला त्या खालती बनवायच्या नाहीत. डायरेक्ट अशाच पद्धतीने पाण्यामध्ये बनवून घ्यायचे आहेत. तर या नूडल्स बनवायला थोडंसं हार्ड जातं. तुम्ही हळूहळू ते फिरवत त्याला तसंच ठेवा. एकतर ते प्रेशरनं ते खालती येतं आणि नूडल्स आपल्या पटापट बनतात. नूडल्स बनवत त्या थोड्या कात्रीने पण आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि पाण्यामध्ये सोडायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या नूडल्स बनवून घ्यायच्या आहेत. तर गॅसची फ्लेम यावेळेस आपल्याला हायस्ट ठेवायची आहे, स्लो करू नका. तर इथे पहा आपल्याला एक 5 मिनिट फक्त या नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ शिजवत बसू नका, कारण त्यामुळे काय होतं नूडल्स खूप जास्त शिजल्या ना की एकतर हे गव्हाचं पीठ आहे ते चिटकून बसतात आणि आपलं पूर्ण रेसिपी बिघडते. नूडल्स इकडे शिजत आहेत तोपर्यंत एखाद्या भांड्यामध्ये फ्रीजमधलं एकदम थंड पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडासा बर्फ सुद्धा टाका. हे कशासाठी, तर आपल्या नूडल्स शिजल्यानं ते आपल्याला या थंड पाण्यामध्ये त्या घालून घ्यायच्या आहेत. एकतर ती शिजण्याची प्रोसेस बंद होते आणि दुसरं म्हणजे आपल्या नूडल्स एकदम मोकळ्या होतात. आता नूडल्स आपल्या शिजलेल्या आहेत. आता आपण अशा एखाद्या झाऱ्याच्या पद्धतीने त्या काढून घ्यायच्या आहेत आणि डायरेक्ट थंड पाण्यामध्ये या घालून घ्यायच्या आहेत. आणि या थंड पाण्यामध्ये आपल्या नूडल्स आपल्याला 5 मिनिट अशाच ठेवून द्यायच्या आहेत. मी इकडे ना बाकीच्या पिठाच्या सुद्धा नूडल्स बनवून आणि शिजवून घेतलेल्या आहेत. आता 5 मिनिटानंतर अशी एखादी जाळी घ्या, पुरणाची चाळणी वगैरे असते ना त्यावरती आपल्याला या नूडल्स आपल्या काढून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या मोकळ्या नूडल्स बनवून तयार झालेल्या आहेत. आता याच ठिकाणी आपण या नूडल्सवरती 1 चमचा तेल घालून घेणार आहोत आणि या नूडल्सला लावून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या नूडल्स एकदम मोकळ्या राहतील आणि छान अगदी बाहेर जशा मिळतात ना अगदी तशाच बनवून तयार होतील. तर नूडल्स आपल्या बनवून तयार आहेत. आता याच्या आपण शेजवान नूडल्स बनवूया. त्यासाठी आपल्याला काही सॉसेस लागणार आहेत. इथे मी रेड चिल्ली सॉस घेतलेला आहे 1 चमचा, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा विनेगर, 1 चमचा इथे मी शेजवान सॉस घेतलेला आहे, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता गॅसवरती ठेवूया आपण एक पॅन. तर नूडल्स बनवण्यासाठी असा तुमच्याकडे पॅन जर असेल ना तर पॅनच इथे वापरा. त्यामध्येच नूडल्स अशा बनवल्या जातात. लोखंडाचा असेल तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये आपण 4 चमचे तेल घालूया.
तेल गरम झालं की यामध्ये अगोदर अद्रक आणि लसूण, हिरवी मिरची सगळं भाजून घेऊया। हेच आपल्याला थोडंसं जास्त वेळ भाजायचं आहे। असं टॉस करत करत ते छान असं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये सगळ्या भाज्या आपण घालून घेऊया। तर इथे नेहमी टीप लक्षात ठेवा की भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत, तर भाज्या आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये ना क्रंचीपणा असला पाहिजे, शिजल्यानंतर त्या खाण्यामध्ये मजा येत नाही। तर मस्त असं टॉस करत करत आपल्याला ह्या भाज्या भाजून घ्यायच्या आहेत। भाज्या भाजायला अगदी 2 मिनिट लागतात। भाज्या छान भाजल्या की यामध्ये आपण जे सॉसेस घेतले आहेत ते सगळे घालून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला मी तुम्हाला टोमॅटो केचप दाखवायचे राहून गेले होते, तर इथे मी 2 चमचे टोमॅटो केचप सुद्धा घातलेला आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे खूप जास्त वेळ आपल्याला हे शिजवायचं नाही, अगदी 1 मिनिटासाठी परतवून घेतलं की यामध्ये आपल्या ज्या नूडल्स बनवून घेतल्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत। बघा इथे मस्त सुटसुटीत झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। या अगोदर पण आपण नूडल्समध्ये मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त मिठाचा वापर इथे करू नका। आणि नूडल्स मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। छान असा सॉसेस या नूडल्सला लागले पाहिजेत। तर रंग इथे पाहू शकता झालाय का नाही, अगदी बाहेर जसे मिळतात ना ठेल्यावरती, अगदी तसे शेजवान नूडल्स बनवून तयार होतात। आणि अगदी हेल्दी ऑप्शन आहे, तुम्ही लहान मुलांना अगदी डोळे झाकून देऊ शकता। लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर फक्त तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी वापरा। आणि आपल्या या शेजवान नूडल्स बनवून तयार आहेत। गरमागरम सर्व करा आणि एन्जॉय करा। या पावसाळ्यामध्ये अशा गरमागरम नूडल्स खायला मिळतील ना, पावसाची मजा अजूनच जास्त वाढते। अशा छान छान आणि हेल्दी रेसिपीज मी नेहमीच आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, आजची ही हेल्दी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपीसोबत भेटूया। धन्यवाद।